वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मायलेक आरोपींचा मंगळवारी म्हाळुंगे MIDC पोलिसांनी घेतला ताबा। अटकेनंतर आरोपी लता राजेंद्र हगवणे आणि मुलगा शशांक यांना फसवणूक प्रकरणी राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात केले हजर। निगोजे येथील फिर्यादी प्रशांत अविनाश येळवंडे यांची JCB व्यवहारात फसवणूक प्रकरणी पोलिसांनी घेतला होता ताबा। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी JB मस्के यांनी आरोपींना सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी। फसवणूक प्रकरणाच्या तपासाकामी म्हाळुंगे MIDC पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली होती 7 दिवसांची पोलीस कोठडी, मात्र न्यायालयाने दिली 3 दिवसांची पोलीस कोठडी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू। चाकण येथे शिवसेनेच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात खेड तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न, तर राष्ट्रवादी काँग्रेसची चाकण येथे गुरुवारी बैठक। जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद। शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, बाजार समितीचे सभापती विजयसिंग शिंदे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका ज्योती आरगडे, तालुका प्रमुख निलेश पवार, चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी, तालुका संघटक महादेव लिंबोरे, धनंजय पठारे, विशाल पोतले, राहुल चव्हाण आणि नैना जनकर यांची प्रमुख उपस्थिती। चाकण शिक्रापूर रस्त्यावर पादचारी वृद्ध महिलेचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू। शेल पिंपळगाव नजीक सुदामा वजन काट्याजवळ सोमवारी रात्री 7:45च्या सुमारास घडली घटना। टेम्पो चालक सलीम मलिक याच्यावर चाकण पोलिसात गुन्हा। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई सत्र सुरू। गांजाजवळ बाळगणाऱ्यास ठोकल्या बेड्या। कात्रज येथील 28 वर्षीय आकाश मांगीलाल राठोड याला अटक। आळंदी शहरात बेकायदेशीरपणे गांजा विक्रीचा उद्योग जोरात, पोलिसांची कठोर कारवाईची गरज। आळंदीतील देहू फाटा येथे रस्त्यावर वाहनातून पडलेल्या दारूच्या बाटल्या पळवण्यासाठी तळीरामांची झुंबड। वाहतूक करताना दोरी तुटल्याने बॉक्स पडले रस्त्यावर। पोलीस तपासात लीगल वाईन शॉपीसाठी दारू बॉक्सची वाहतूक होत असल्याचं झालं स्पष्ट। रस्त्यावर पडलेल्या दारूच्या बाटल्या आणि तळेरामांच्या धावपळीची एकच चर्चा। खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून सुभाष चव्हाण यांनी मंगळवारी स्वीकारला पदभार। पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांची पुणे CID मध्ये बदली। खेड सिटीतील वाढती गुन्हेगारी थोपवणे नव्या पोलीस निरीक्षकांपुढे मोठं आव्हान। घरकुल हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असून नव्याने सर्वेक्षण करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला घरकुल देणार, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं स्पष्टीकरण। घरकुलासाठी ग्रामीण भागात 80,000 कोटींची गुंतवणूक। राज्यात प्रत्येकाला हक्काचं घर देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। ग्रामविकास आणि पंचायत राज राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्या वतीने म्हाळुंगे येथे प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम। महाराष्ट्राला केंद्र सरकारने 20 लाख घरकुलांचे दिले उद्दिष्ट।